बद्दल नाही, असे खूप संगीतकार आहेत, पण मराठीतही आपल्या काम खूप आहे. पॉज हे एलिमेंट सुधीर फडक्यांनी पण इतकं सुंदर वापरलंय की बाबूजींना आपण का ग्रेट मानतो, महान संगीतकार, की त्यांनी पॉज एलिमेंट फार सुंदर वापरलं. अनेकदा मी उदाहरण देते की साधं गाणं आपल्याला साधं वाटतं, का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. आता यात मी म्हणते की प्रश्नार्थक असे किती शब्द येतात बघा. का रे दुरावा, पुन्हा का रे अबोला, आणि अपराध माझा असा काय झाला. साधी गोष्ट आहे, जसं बोलणं तसं गाणं. तुम्ही एखाद्याला एक प्रश्न विचारतात, का गेलास तिकडे, काही उत्तर नाही आलं, का गेलास, दुसरा जो का असेल तो हायलाईट व्हायलाच पाहिजे. तो साधा एकाच फ्लॅट सरफेसवर असून उपयोगच नाही. का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा, खालून वर का उठले, प्रश्नार्थक आहे. अपराध माझा असा काय झाला, तो परत काय आणखीन अधोरेखित झाला. असे प्रयोग खळे काकांचे आहेत, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे आहेत, कैक आहे, आपल्याकडेही भरपूर काम झालेलं आहे. मंगेशकरांचा कोणता प्रयोग तुम्हाला फार भावलेला? अनेक प्रयोग आहेत पंडितजींचे, पण विशेषतः एक वेगळा रस जो मराठी गाण्यांमध्ये फार कमी आहे, फार ज्याला भयंकर रस म्हणू आपण, भयानक असं एक गाणं आहे, काजळ रात्रीनं ओढून नेला. बरोबर, तुम्ही जर लक्षात घेतलं की हाक आहे, कधी रे येशील राजा, बरोबर, ती राजा ही हाक भयंकरच वाटते. ती बेभान झाली आहे हे त्या हाकेत कळतं. इतकंच नव्हे तर जवळजवळचे सूर, ज्याला टेक्निकली आम्ही क्रोमॅटिक सूर म्हणतो, की शुद्ध कोमल तीव्र सगळे सूर जर लागोपाठ घेतले ना तर त्यातून सुखद अनुभूती नाही मिळत. त्यातून निर्माण होणारा रस हा भयंकरच आहे. त्याचा उपयोग त्यांनी या गाण्यात केला, कारण ते गाणं भयंकर आहे. हा खेळ सावल्यांचा, हा सिनेमाच आपण लहानपणापासून भूताचा सिनेमा असंच त्याला म्हणतो. म्हणजे त्यात तो भाव यायला पाहिजे. तर मग पंडितजींनी त्याची रचनाच अशी केली आहे की तो तुम्हाला भाव त्यातून येतो. काजळ रातीन ओढून नेला, काजळ रातीन ओढून नेला, सये साजण माझा हो, जीव ये भरून भिजते पापडी, कधी रे येशील राजा. हा राजा गोड नाही, तो गेलाय, तिला सोडून गेलाय, तो मृत्यू पावलाय, त्याला ती हाक मारते. म्हणजे अतिमानवी त्यात दिसलाच पाहिजे. जो भाव आहे तो इथं दिसतो. किंवा कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी, कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी. हे मी म्हटलं तसं सगळे जवळजवळचे सूर आले, त्यातून तो एक भीषण भाव निर्माण झाला की कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी. खरं तर आता आपण ज्या गप्पा